नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक मल्टीबॅगर कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत. लार्ज कॅप कंपनी आहे जी आपल्या 52 वीक हायजवळ ट्रेड करीत आहे. म्हणजे 52 वीक हाय ब्रेकआउट दिलेला आहे अशी ही कंपनी आहे. सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेड. सोलर इंडस्ट्री ही मोठ्या प्रमाणात काडतूस स्फोटके, डिटोनेटिंग कार्ड आणि घटकांची सर्वात मोठी देशांतर्गत उत्पादक आहे, जी खाणकाम, पायाभूत सुविधा आणि बांधकाम उद्योगामध्ये वापरली जाते. कंपनी संरक्षण क्षेत्रासाठी उच्च ऊर्जा स्फोटके, डिलीव्हर सिस्टीम, दारुगोळा भरणे आणि पायरोस फ्यूज तयार करते. कंपनीने उत्पादित केलेली स्फोटके खाण उद्योगापासून गृहनिर्माण आणि रिअल इस्टेट उद्योगापर्यंत आणि 51 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये पसरलेल्या विविध विभागांमध्ये वापरली जातात. सोलर इंडस्ट्री ही जगातील प्रमुख स्फोटक उत्पादकांपैकी एक आहे आणि स्फोटक उद्योगात सुमारे 24% कमांड आहे. त्यांचे नागपुरातील उत्पादन युनिट जगातील सर्वात मोठे सिंगल लोकेशन कार्ट्रिज प्लांट आहे. कंपनीची भारतात 29 ठिकाणी उत्पादन सुविधा आहेत आणि इतर देशांमध्ये सुद्धा प्लांट आहेत. कंपनीची नागपुरातील सुविधा ही जगातील सर्वात मोठी पॅकेजिंग स्फोटके निर्माण करणारी सुविधा आहे. उत्पादन सुविधांमध्ये 4,50,000 MT पेक्षा जास्त स्फोटके निर्माण करण्याची क्षमता आहे. या कंपनीच्या मार्केट कॅपचा विचार केला, या कंपनीचा मार्केट कॅप आहे 91,000 कोटी रुपये. या कंपनीच्या शेअरचा PE रेशो आहे 109 रुपये आणि कंपनी आपल्या शेअरहोल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.079. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 29.9. म्हणजे या कंपनीचा ROC चांगला आहे. ROEचा विचार केला तर या कंपनीचा शेअरचा ROE आहे 28.3. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.34 आहे. कर्ज फार कमी आहे. प्लेज्ड पर्सेंटेजचा विचार केला तर 0.55 आहे. प्रमोटरांनी आपले शेअर गहाण ठेवले आहे, त्याचं प्रमाण 0.55 म्हणजे कमी आहे. गेल्या 5 वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ चांगला आहे आणि 3 वर्षापासून ROE सुद्धा चांगला आहे. या क्षेत्रात कंपनीची मक्तेदारी म्हटली तरी चालेल. या कंपनीला सिमिलर कंपनी कोणतीही नाही. FIचे प्रमाण वाढलेले आहे अशी ही मल्टीबॅगर कंपनी आहे. या कंपनीचा फंडामेंटल आपण पाहिला. आता आपण या कंपनीचा चार्ट पाहूया. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर सोलर इंडस्ट्री लिमिटेड या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 डे टाईम फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल की 9,397 ही जी लेवल आहे, ही लेवल रेजिस्टन्सचं काम करीत होती. या रेजिस्टन्सवरनं हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे आणि पुन्हा दुसऱ्यांदा मात्र हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. म्हणजे 52 वीक हाय ब्रेकआउट या स्टॉकने दिलेला आहे आणि ब्रेकआउट देऊन जर हा स्टॉक रिटेस्ट करण्यासाठी खाली आला आणि रिटेस्ट करून जर वर गेला तर या स्टॉकमध्ये एवढे टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकते. तर अशा पद्धतीने 52 वीक हाय ब्रेकआउट करणारा स्टॉक आहे. रिटेस्ट बाकी आहे. रिटेस्ट करून जर हा वरती गेला हा शेअरचा चार्ट तर याच्यामध्ये टार्गेट मिळू शकते. तर अशा पद्धतीने 1-2 दिवसामध्ये कळेल की हा रिटेस्ट इथून करायला येणार की इथूनच सरळ वर जाणार. 1-2 दिवसामध्ये कळेल. हा जर रिटेस्ट करण्यासाठी आला खाली, रिटेस्ट करून जर वर गेला तर टार्गेटसुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळू शकेल. हा 1 डे टाईम फ्रेम आहे. 1 वीक टाईम फ्रेममध्ये पण तुम्हाला दिसेल बघा. 1 वीक टाईम फ्रेममध्ये दिसेल की याने 52 वीक हाय ब्रेकआउट केलेला आहे. या रेजिस्टन्सवरनं खाली आला आणि पुन्हा हा रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे. आता रिटेस्ट करून जर वर गेला तर याच्यामध्ये टार्गेट मोठे मिळू शकेल. एवढे टार्गेट त्याच्यामध्ये मिळू शकेल.
याचा जो लो आहे एवढा टार्गेट त्याच्यामध्ये वरती मिळू शकेल. तर अशा पद्धतीने 52 वीक हाय ब्रेकआउट स्टॉक आहे. रिटेस्ट बाकी आहे. रिटेस्ट केल्यावर याच्यामध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकतात. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही. धन्यवाद.